नाशिक शहरासह परिसरात घातक नायलॉन मांजाने आतापर्यंत दोघांचे बळी घेतले असून विविध भागातील 12 नागरिक गंभीर जखमी झालेत. अनेकांच्या गळ्यात, डोळ्यासह चेहऱ्याला, हाताला गंभीर जखमा झाल्यात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मोहीम राबवत महिनाभरात 22 विक्रेत्यांना अटक केली आहे. यातील 14 जणांना तडीपार करत घातक मांजा वापरणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केलेत. विशेष म्हणजे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या विक्रेत्यांचे 2 वर्षातील रेकॉर्ड तपासून मांजा विक्रीचा गुन्हा असल्यास त्यांच्यावर आता थेट मोक्का कारवाई करण्याचे पाऊल उचलले जाणार आहे. नायलॉन मांजाचा वापर चोरी छुप्या पद्धतीने सुरू असल्यानं पोलिसांच्या विशेष पथकाकडून धाडसत्र टाकण्याची मोहीम सुरू आहे. 15 दिवसात 23 कारवायांमध्ये 8,50,000चा नायलॉन मांजाचे 844 गट्टू जप्त करण्यात आले. नायलॉन मांजावर कायमस्वरूपी निर्बंध लावण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आलाय. त्यावर 10 दिवसात तब्बल 110 नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार 1 जानेवारी 2021 पासून नायलॉन मांजाच्या विक्री, निर्मिती आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र सर्रासपणे त्याचा वापर सुरूच असल्यानं पोलिसांनी विशेष पथकाद्वारे कारवाईचा सपाटा लावलाय. नायलॉन मांजा प्रकरणी पोलिसांनी उचललेली पावलं महत्त्वाची आहेत. मात्र यासाठी नागरिकांनीही अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.